तर पूर्वाधाचा खेळ ज्या वेळेस चालू झाला त्यावेळेस आपण उल्लेख केला, तुम्ही कितीही मोठी धावसंख्या उभी केली या मैदानामध्ये त्या सेफ मानल्या जाणार नाही, कारण त्याचं उदाहरण आपण मैदानामध्ये पाहायला मिळाला. 60 धाब्यांचा टार्गेट पहिल्या ओव्हरमध्ये कमालीची बॉलिंग राहिली. पुन्हा एकदा आता इथे कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला खरं तर जास्तीत जास्त विकेट टेकवून चांगली गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला आता प्रयत्न नाही तर संघर्ष करावा लागेल. अविनाश ज्याने खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये 7 धाबा खर्च केल्या, तो बॉलिंग ट्रॅकवरती इनाईट क्रमांक 3 वरती दाखल होते. वैयक्तिक दुसरी गोलंदाजी हाताळण्यासाठी मैदानामध्ये आपण पाहतोय ICC उत्तराखंड टीमचा. अक्रॉस द लाईन क्षेत्र खाली आहे, क्षेत्ररक्षण नाही आहे ओळखलं आणि अक्रॉस द लाईन सक्सेसफुल देखील पटका ठरला गेला. या बॉलवरती आला चौकार. 40 धाबा 17 बॉलमध्ये आता 20 धाब्यांची गरज आहे. आता जवळ येत चाललंय खरं तर सामना. चला अमन हिरा 11 टीमचा कॅप्टन, त्यांच्या विरोधामध्ये 81 या टीमचा कॅप्टन. अजून एक रिवर्स, चांगली फटकेबाजी मैदानामध्ये चालू आहे. स्पार्टन 81 टीमचा कॅप्टन. चला माझा आवाज तुमच्यापर्यंत 1818 खरं तर 18 नंबर या टीमचा कॅप्टन, त्याच्या विरोधामध्ये अमन हिरा 11 टीमचा कॅप्टन. चला आता मॅच खरं तर एकतर्फी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने खेळ चालू आहे मैदानामध्ये, धाब्यांचा पाऊस खरं तर मैदानामध्ये पडला जातोय. प्रत्येक बॉलवरती आक्रमण. पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर संघर्ष राहिला, कमालीची बॉलिंग राहिली, त्याच्यावरती नंतर आपण पाहिला होत्याचं नव्हतं झालं. दुसऱ्या ओव्हरमध्ये 29 धाबा. या ओव्हरमध्ये आपण पाहिला 2 बॉलमध्ये 8 धाबा. 16 बॉल 16 धाब्यांची गरज असताना अजून एक लगातारच्या तिसऱ्या बॉलवरती येत आहेत 3 चौकार. फलंदाज आपण पाहतोय गणेश पारंगेच्या बॅटमधनं चौकार आणि चौकार